त्याच्या संपत्तीचं वर्णन करतात किती श्रीमंत असत पैशाचं बळ होतं त्याच्याकडे मोठा रावण 80,000 बायका 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी रावण या सगळ्या संपत्तीच्या बळावर वराडच बुडीलं लग्नाचं वराड तेव्हा टेम्पून जात नव्हतं ट्रॅक्टरनं जात नव्हतं या गावातून पलीकडे जाण्यासाठी समुद्र आलो होता नावात बसलं वराड नावात ती नावच बुडीली नावच त्या नावात नवरदेव नवरी बसलेले होते त्या नवरीचं नाव होतं कौशल्या त्या नवरदेवाचं नाव होतं राजा दशरथ मालकपणाला म्हणायचं मालक धनीपणाला म्हणायचं एवढा पुरावा ऐका आणि एवढी शक्ती असताना संतांचं त्याच्यावर कर्ज आहे एकच मुद्दा सांगायचा आपला टाइमच संपतो हा नियम आहे आपला बांधाला की आऊ दाखवलं पाहिजे हावसानं दुसऱ्याच्या केळीत घातलं त्यानं रूम नाही ना सांगलं आहे का तसं कसं जमत नसते आपल्या कामात बाई फार शहाणी सात्विक सडा आपल्याच अंगणात टाकला बकिटात पाणी लय मोठं झाल्यामुळे तिनं सडा दुसरीच्या दारात टाकला तर ती म्हणली मग अंगण घेते काय ते म्हणली महाराज मी हिच्या अंगणात सडा टाकला मग शिव्या खाचे लक्षण येतो तू या पुस्तकात टाकलं कशात पुढे चालली ती म्हणली मग अंगण घेते काय असं नाही कोणाच्या अंगणात सडा टाकू रिकाम देखले पण असतो म्हणे नवरदेव नवरीची नाव बुडवली एका बेटावर नवरदेव नवरी एका पेटीत आहे तिथं तिमिलिंग नावाचा एक मासा आहे पुराण वाचा लक्षात येईल त्या माशाला ती पेटी बांधली आणि त्या माशानं ती पेटी एका बेटावर नेऊन ठेवली आणि तिथे गेल्याच्या नंतर 6व्या क्रमांकाचा संन्यासी नुसता संन्यासी नव्हता वारकरी होता नुसता वारकरी नसून त्या काळातले सुंदर उत्कृष्ट प्रकारचे सुरेल गायक होते नारद तुंबर गायन करी नारद तुंबर या संन्यासाचं नाव नारद 6व्या क्रमांकाचा संन्यास भजन करणारा संन्यासी अविरत रामकृष्ण नामाचा नारायण नामाचा भोग करणारा संन्यासी प्रगट झाला यत ब्रह्मा सावित्रियो यत पुनितांतरपटयो तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव दैवबलं लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयं यत सर्वविद्यायं वादन्त्री लागलं लग्न मुलीला कोण होतं माहिती सामान्य व्यक्ती नव्हता त्याचा संबंध वंशाचा संबंध धातयासी जन्माला यायचं राहिलं मालक जिच्या पोटी जन्माला येणार ज्याच्या पिंडातून मोरेश्वर संस्थांचे हरिओम बाबा ज्याच्या पिंडातून जन्माला येणार अक्षदा पडायच्या आधी मरू लागले तरी पंढरपुरातल्या मालकानं समुद्रात बेटावर वाचिले रावणाच्या तडाख्यातून ही ताकद ज्याच्यात आहे तो ब्रह्मांडाचा धनी याला धनी म्हणायचं हा मालक आहे तो मालक आहे कोणाला नसते मालक म्हणायचं फार काय झाले तर आपापल्या पुरते आपण मालक असू विश्वाचे मालक आपण होऊ शकत नाही एवढी सत्ता त्याच्या ताब्यात आहे आणि तो मालक एवढा श्रीमंत असताना सुद्धा त्याच्यावर संतांचं कर्ज आहे ऋण म्हणजे कर्ज ही झाली त्याची बाकीची शक्ती पैशाच्या बाबतीतली श्रीमंती सांगायची झालं तर एका भजन्याला एका वारकऱ्याला एका नामधारकाला गाव सोन्याचं देऊन टाकलं शुद्ध भाव देखोनिया गाव स्वर्णाचा दिला गा दोन संकल्प असते एक संकल्प असा असतो तो श्राद्धाच्या दिवशी असतो
आणि एक संकल्प असा असतो, दातृत्वम वयस्तुदो संकल्पिता वयस्थिता नैवम गिरगाव करलिखित. दोन संकल्प पितराच्या दिवशी अंगठ्याने सोडायचा महाराज. दातृत्वाचा असा सोडायचा संकल्प सुटला. दोन संकल्प सोडले, एक दातृत्वाचा सोडा. असा का सोडा? एक ऋण होतं देवाच्या पाठीमाग, त्याला पितृदोष म्हणतात. आता मी याच्याबद्दल फारसं काही बोलणार नाही. विज्ञानवादी माणसं म्हणतील हे अंधश्रद्धा सांगायला, अशी हिचकिती ना माणसं. बऱ्याच लोकांना दुसऱ्याची हिचकायची सवय लागलेली. वामन अवतारामध्ये पळसाचा दंड घेतला पितृदोष शमनार्थ, आणि एका निष्ठावंत भजनेला गाव सोन्याचं दिलं. त्या गावामध्ये म्हशीला गाईला बांधायला जे खुंट, तुमच्याकडे काय म्हणते, मेखच मेखा, ह्या पण सोन्याच्या होत्या. मग एका वारकऱ्याला एका भजन्याला गाव सोन्याचं द्यायची ज्याच्यात ताकद आहे, तो किती श्रीमंत असत. काय सामान्य ताकद आहे त्याची, किती श्रीमंत आहे तो. याच्या पुढचा आहे का, सासरवाडीतून एक मणी आलता. तुमच्या गावाची आख्यायिका मोठी. विटेवरच्या मालकाच्या 16,108 लग्नांपैकी उत्तरेश्वर बापू एक लग्न झाल्याच्या नंतर लक्ष्मी पूजन या गावात झालं, म्हणून लक्ष्मी मातेचं कडेठाण म्हणून प्रसिद्ध आहे. लक्ष्मी पूजन झालं, जामवंती सोबत लग्न झालं, आणि या पवित्र भूमीवर जगाच्या मालकाचं लक्ष्मी पूजन झालं. इतकं पवित्र गाव आहे, इतकं पवित्र गाव. इथे चांगलेच कार्यक्रम व्हायला पाहिजे पवित्र गावात. विठाला असो म्हणे, बहिणीचं बरं व्हावा. 2.5 वर्ष म्हणे बहिणीची तर तुला तिला श्रीमंत केलं. काय काय ताकद तो, काय अवधारे, काय वैभव आहे त्याचं. एवढा मोठा आर्थिक बाबतीनं श्रीमंत तो. बाहुबलाच्या बाबतीत विचार केला तर त्याच्या बाहूची ताकद कोणाला कळत असते का, इतका मोठा आहे तो. मग या सर्व शक्तीनं परिपूर्ण असताना याच्यावर संतांचं कर्ज आहे. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. या लक्ष्मी मातेचे मालक संतांनी कर्जबाजारी केले, म्हणून नाचे मागे मागे. हा पुढचा आहे. ज्याच्याकडे कोणाचं देणं असलं की तो माणूस पुढच्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही, इतकं मात्र खरं. हा, एखाद्याचे मी 200 रुपये उसने घेतले आणि दिलेच नाही. 5-50 माणसं दिसल्या, राम राम काय चाललंय, धकत आहे. पण ज्याचे 200 घेतले त्यानं एकट्यानं तिकून यावा नाही, एकट्याने तिकून जा. डुकरान मान घातल्यावरच बाळू खाली मान घालून जातो, कारण तितक्या 200 रुपयासाठी त्याच्या डोळ्यात पाहत टाकतच नाही. आणि ते बुडून मी जो डोळ्यात पाहत असत तर समजायचं नुसतं डुक्कर नाही, 5 डुक्कर आहे. विठाला एका कीर्तनात एक प्रसंग सांगितला. अत्यंत गरिबी हो, अत्यंत गरिबी. एक पावना गावात आल्याच्या नंतर त्या गरीब माणसाने बायकोला सांगून दुसऱ्याकडून 5-50, 100-50 रुपये उसने घेतले. गावात झाडाखाली आंब्याची डाल होती, 1-2 किलो आंबे विकत घेतले. काय घेतले असतील ते, आणि बायकोला सांगितलं पाहुण्याला जेवायला केलं. तिने जेवायला. पाहुणा जेवला, परत गेला, वाटे लावला पाहुणा. संध्याकाळी लेकरं झोपले. एकांतात बायकोने विचारलं, मालक एक बोलू, दिव्याच्या प्रकाशात एक बोलू. काय? गेल्या 15-20 दिवसापासून आंब्याचा सीझन चालू झालाय. रोज आपली 2 लेकरं आंबा आंबा म्हणून रडत होते. त्यांना साधी कैरी खायला भेटली नाही.
आज कोण पाहुणा आपला आहे? तो पाहुणा पण मोठा माणूस आहे, त्याच्यासाठी तुम्ही 100-200 रुपये खर्च केले, कारण काय? काय गरज होती? ह्या 200 रुपयाचे आंबे आपली लेकरं 4-5 दिवस खात होती. तुम्ही कशा करता त्या पाहुण्याकरता 200 रुपये खर्च केले? रात्रीच्या वेळेला बायको विचारित होती, रून सांगते, रून टपा टपा नवऱ्याच्या डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं, तुम्ही आपल्या मुलीच्या लग्नाला त्याने 50,000 रुपये देते, अजून मागितले नाही. उसने घेतलेले पैसे, उसने ते अजून फिटले नाही ग, याच्याकरता पाहुणचार केला. हे व्यवहार झाला तर व्यवहार विश्वाच्या मालकाला लावलेला आहे, त्यालाही व्यवहाराच्या चौकटीत बसवावं लागेल. जसं हे पैशाचं ऋण आहे म्हणून वाकावं लागतंय, तसं जगाच्या मालकावर एक फार मोठं ऋण आहे संस्थान. इथे अधिष्ठान दैवत महालक्ष्मी माता यांचे मालक विश्वाला माहित नव्हते आणि माहित झाले बी नसते. जगाला जर जगाचा बाप माहित केला असेल, लक्ष्मीचे मालक माहित केले असतील, लक्ष्मी आई साहेब माहित केले असत्या, तर ते केल्यात फक्त संतांनी. अमोतिया भावे अमोतिया भावे विश्वाला जर दाखवला असेल हा देव आहे, संतांची कृपा आहे. तुझा देव पण देव पण आम्ही आणलंय, ती संतांची कृपा आहे. कर्ज देव माहित नव्हतं लोकांना, संतांची ताकद. या कुळीची कुलस्वामिनी ना कुणी ठारी केली, कुळीची हे कुळा देवी देवी ठावी संतांनी ती विटेवरची आई. एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. एका जनार्दने आंबा उभी कर ठेवली,
काही या बघ बेल वाया गेले ग बाय बाय तिकडच घसरून गेले नाही वाचीस का? 10व्याला गावसायची नाही तुझी हाड असं काही म्हणजे काय काव्य संतांचं किती गोड सकावे किती गोड सकावे तू विटेवरी सखळे बाई हो करी कृपा तो विठेवरे सकाळे बाई हो करी कृपा तो विठेवरे सकाळे बाई हो करी कृपा माझे मन लागतो ते बाई हो करी कृपा माझे मन लागतो हो करी कृपा सावरे तुझे हो करी कृपा सावरे कोण्याच बाईच्या अंगात येत नाही आणि मी एक म्हणू द्या 9-10 जणीची हा काय नाही आलं कोणाच्या असा भंग म्हणल्यावर येत असतोय ते अंगात येण्यासाठी भंगार म्हणावं लागते विठाला विठाला पाताळ याचा मंडप घातला चारी वेदाचा भुवरा बांधला शास्त्रानुवादिती तुझ्या गोंधळ मांडला पुढचं का म्हणायचं उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा काय गाणे काय म्हणणे काय संतवाणी असं काही काही न रचलेले वाक्य ऐकल्या अरे बाबा वास्त घाण येत नाही पण मळमळ होते काही नाही विडंबने आपल्या देवादेवतेचं विडंबन करू नका पाप फेडावं लागेल पाप नरकात जातात सामान्य देवता नाही त्या सामान्य देवता नाही ही जगदंबा सामान्य नाही अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती
ते हे कर्ज आहे देवाच्या डोक्यावर, देवाच्या डोक्यावर कर्ज आहे. मग कर्ज असल्याच्या नंतर मी मगाशी बोलून गेलो, गुन्हा असल्यावर मान खाली घालावं लागते.